नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा विषय नेहमीप्रमाणेच चालू घडामोडीवर असेल, आपल्या लाईफ चेंजिंगवर असेल, आपल्या लाईफस्टाईलवर असेल. अनेक गोष्टींवरती आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो, जे आपल्या जीवनाशी निगडीत असतात, जीवनाशी उपयुक्त ठरणारे असतात, आपल्याला आपलेसे वाटणारे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. तर आजचा विषय हा असा निवडला आहे मी की आता बघा, जिकडे तिकडे युद्धाची चर्चा चालू आहे. त्या युद्धाची चर्चा चालू असताना आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती परिणाम झालेला आहे, तो म्हणजे आपल्या इंधनाचा. इंधन म्हणजे काय? गॅस. गॅसचा जर आपण सध्या विचार करू लागलेलो आहोत, तो अशा प्रकारे की आता हॉटेलमध्ये गॅस कमी पडायला लागले, सिलेंडर. पण त्याचसोबत हळूहळू आपल्याला देखील या गोष्टीची उणीव जाणवायला जास्त वेळ लागणार नाही. तर लक्षात ठेवा की युद्धाच्या या गर्तेत आपल्या स्वयंपाकाचं जे साधन आहे ते अतिशय महागडं व्हायला लागलं. तर झालं काय की सिलेंडर महाग झाला आहे, त्यामुळं हॉटेलमध्ये लाकडांवरती स्वयंपाक करायचं चालू आहे, थोडक्यात चुलीवरती. अशा प्रकारे जिकडं तिकडं व्हिडिओ बघायला मिळतात, चर्चा बघायला मिळतात. मग गंमत अशी झाली की काही जण म्हणतात की आता पूर्वी चुलीवरचं जेवण म्हणून हॉटेलमध्ये जेवणं मिळायची काय, तर आता हॉटेलमध्ये चुली चालू आहेत की नाहीत हे प्रत्यक्ष लोक बघायला लागले. म्हणजे काय, समजा आता माझं हॉटेल आहे, तर माझ्या हॉटेलमध्ये मी अशी जाहिरात केली की इथं चुलीवरचं जेवण मिळेल म्हणून. पण आता कसं झालं आहे, सिलेंडर मिळाला नाही आणि नेमकं जिथं चुलीवरचं जेवण मिळेल असं लिहिलं आहे तेच हॉटेल सगळ्यात आधी बंद झालं. तर असो, आपल्याला काय हॉटेलची जास्त हे नाही, पण आपल्याला घरचं इंधन कमी पडता कामा नाही, विशेषतः गृहिणींना. कारण घरी आपल्याला गॅस हा अतिशय महत्त्वाचा घटक. कुणी म्हणतं की शहरातल्या लोकांचं आता कसं होणार, त्यांनी आता मोठमोठ्या बिल्डिंगवरती सगळीकडं टाटाचे डिश लावलेले आहेत, तिथं खालून 3 दगडं नेणार कशी, खालून 4 लाकडं नेणार कशी. तर असं टिंगल करायची काही गरज नाही. इलेक्ट्रिक वस्तू आहेत सगळ्यांच्याकडं अवेलेबल. लाईट बिल असं पण भरतो आहे आणि 4 रुपये येईल. पण ग्रामीण भागात राहतो आहे, आमच्याकडं काय चूल आहे ना, आमच्याकडं काय लाकडं आहेत, असं टिंगल करायचं नाही. अहो, ते पण आपल्याच देशातले लोक आहेत ना, आपल्याच भागातले आहेत ना. मग असा परकेपणा आणि टिंगलीचे व्हिडिओ करणे बरोबर नाही. गरज ही प्रत्येकालाच असते. शहरातली लोक काय ना काय मार्ग काढतीलच हो. शहरात काय सगळीकडं लाकूड मिळत नाही आणि म्हणजे प्रत्येकजण असा फ्लॅटमध्येच राहतो आहे असं काय नाही. कोळशाच्या शेगड्या वापरतील लोक शहरातली. आपण एवढं त्याचा विषयी वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. ती पण माणसंच आहेत ना आपल्यासारखी. तर मी चुलीवर स्वयंपाक करते. मी जर व्हिडिओ असा टाकला, आता कसं होणार तुमचं, आमचं बघा, आम्ही बघा आता चुलीवर जेवण करतो आहे. पण चुलीवर काही सारखं सारखं जेवण कोण करू शकत नाही. चुलीवरचं जेवण हे मी पण तेवढंच मजेत करते, काय सारखं उठून करत नाही. आपली गडबड असते, कामं असतात, अशा वेळी काही चूल पेटवत नाहीत. आता खेड्यातल्या बायकांचं पण मी सांगते बघा. तर त्या शेतातून आल्यानंतर त्यांना शेण काढावं लागतं, बरोबर. त्यानंतर म्हशीचा गोठा स्वच्छ करून झाला की त्या काय करतात, त्यांना काहीतरी चारा पाणी घालून त्यांच्या धारा काढतात, दूध. ते दूध घेऊन त्या डेअरीत जातात. आल्यानंतर पटदिशी स्वयंपाक व्हावा म्हणून त्या पण गॅसच वापरतात ना. अहो, चुलीची सवय हळूहळू लोकांना कमी झाली. आता एक फॅशन म्हणून हॉटेलमध्ये लोक जेवायला जायला लागली. मग मला सांगा, जिथं चुलीवर जेवण मिळत होतं त्यांना काय गरज आहे, हॉटेल बंद आहे, सिलेंडरचं प्रमाण कमी, म्हणजे काय पूर्तता होत नाही म्हणून. ज्यांच्या चुलीवरचं स्वयंपाक करणारं हॉटेल आहे तिथं त्यांना काय गरज आहे अशा प्रकारचे बोर्ड लावण्याची. याचा अर्थ आपण चूल 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 म्हणून काय झाले, आपल्याला पण गंडवण्यात आलेलं असतं. तर काय आहे, ह्या सगळ्या अफवा आहेत. कोण म्हणतं परत माणूस अश्मयुगात जाणार, असं काय होत नाही. मनुष्य हा असा प्राणी आहे की अतिशय चिवट परिस्थितीत देखील तो टिकून राहायला शिकतो. त्यामुळं कुणीच कोणाची टिंगल उडवू नये. आता आमच्याकडे चुले आहेत म्हणून आम्ही कुठं मोठे
आणि आता शहरातल्या लोकांची फजिती होणार. तर हे मला कुठंतरी खटकलं, चुकीचं वाटलं. असं काय नाही, ते पण आपल्यासारखेच बांधव आहेत, त्यांना पण आपल्यासारखंच कुटुंब आहे, त्यांच्या पण घरच्या लोकांना आपल्याला भूक लागते तशीच भूक लागते. मग त्यांची काय धावपळ व्हावी, त्रेधा तिरपीट व्हावी असं तुमचं म्हणणं आहे का? ग्रामीण भागात आता चुलीवरती स्वयंपाक करायला वेळ जास्त जातो. कुणाला हौस आली ती चुलीवरती इतका सगळा स्वयंपाक करायचा आणि इतकी सगळी काळी भांडी घासायची, त्यात वेळ किती जातो माहीत आहे का? बरं, गडबडीच्या वेळी गॅस मदत करतो. हो, आता कधी कमी पडेल तेव्हा. पण आत्तापासून जो टिंगलीचा विषय चालला आहे ना, तो बरोबर नाही. शहर आणि शेती आणि अमुक आणि तमुक ह्याच्यात काय आपण भेदभाव करायचा नाही. सगळे परस्पर पूरक असे व्यवहार चालू असतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.